त्यामुळे मन परिवर्तन घे, शेण खात आहेत खाऊ द्या. आता महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही, शिवसेना तर सोडाच, महाराष्ट्राची जनता पण सहन करणार नाही. मी काल सुद्धा बोललेलो आहे, मला त्या शाहिरांची ती आठवण होत नाहीये. लोकशाहीची वेश्या केली असं त्यांचं ते कवन आहे. त्या ओळी मी नंतर देतो तुम्हाला, मुद्दाम पाठवतो, आता ट्विट करतो त्या ओळी. आणि लोकशाही जेव्हा रखेली झाली तसली झालेली आत्ताही, तर ती जी काही परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर देशामध्ये जे काही सुरू आहे ते लोकशाहीच्या मुळावर आलेली गोष्ट आहे. लक्षात घ्या तुम्ही, पक्ष आमचा नंतर काय विषय नाही आहे. हा जो बाजार मांडला गेलेला आहे, ह्या बाजारामुळे लोकशाहीच धोक्यात आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं खरं वाईट कशाचं वाटतं, अरे तुमची कोण, तुमची ओळख काय मुळात, तुम्हाला ओळख वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, त्या शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुखांनी तुम्हाला उमेदवारी दिल्या. हे सगळे 2014च्या नंतरचे आहेत की नाही. मग 2012ला वंदनीय शिवसेना प्रमुख निवर्तले. मग 2014 नंतर तुम्हाला मोठं कोणी केलं, एकदा नव्हे दोनदा उमेदवारी कोणी दिली. आमचं पक्ष चिन्ह घेऊन तुम्ही उभे राहिलात, मशाल घेऊन निवडून आलात, आणि त्या मशालीवर जनतेनं मतदान केलं. कसं विसरतो आपण. आणि म्हणून नुसता शिवसेनेचा नाही, हा मतदारांशी स्वाद्रोह आहे की ज्या मतदारांनी यांच्याच विरोधात निवडून दिलं ना. मतदारांनी आम्हाला, आमच्या या सगळ्यांना, एक मिनिट पूर्ण करू तरी, या सगळ्या खासदारांना मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात, मिंद्यांच्या विरोधात, यांचंच होतं ना गठबंधन आमच्या विरोधात, यांच्या विरोधात निवडून आलो ना आपण 9 जण. मग त्यांच्याशी, त्या पक्षाशी प्रतारणा करता. माझं म्हणणं एवढंच धाडस आहे तुमच्यात, तुम्ही राजीनामा द्या, निवडणूक लढवा पुन्हा, आणि या ना, मग बघूया. नाही पण सर, आज तुम्ही पत्रकार परिषदेत सकाळी म्हटलं होतं